नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे फ्री शिवण क्लासचा दिवस आहे 6वा, साईज आहे 38, फोर्टस ब्लाउजची पेपर कटिंग. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आज आपण बघणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबायचं, म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात. हे बघा मैत्रिणींनो, आपला फ्री शिवण क्लास जो चालू आहे त्याचा दिवस आहे 6वा, साईज आहे 38. असं आहे आपलं पेपर कटिंग आहे फोर्टस ब्लाउजचं. तर बघा आपण ह्या पद्धतीने त्याचे माप घेणार आहे. पूर्ण उंची आहे 13.5, छाती आहे 38, कमर आहे 34, बाही लांबी आहे 6, दंडगेर आहे 7.5, मागचा गळा आहे 10, पुढचा गळा आहे 7.5, डॉट पॉईंट आहे 10.5. शोल्डर घ्यायचं आपल्याला त्याच्यासाठी 5.5 इंचाचं, आणि मुंडा सुद्धा आपल्याला 5.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर बघा आपण पहिले सुरुवात करूया मागच्या साईडला, म्हणजे बॅक पार्टला. आपण हा पेपर घ्यायचा आहे. आपली पूर्ण उंची आहे 13.5, म्हणून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. त्याच्यामध्ये एक मिळून 14.5 इंच. बघा आपण ही 14.5 इंचाची उंची घेतलेली आहे. आपलं कमर आहे 34, म्हणून त्याचा चौथा आला आहे 8.5 इंच, आणि त्याच्यामध्ये 2.5 इंच ही आपली शिलाई मार्जिन, म्हणजे टक्सची 1 इंच मार्जिन आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. असं हे पूर्ण आपलं टोटल आलंय 11 इंच. बघा आता येऊया गळ्याकडे. गळा आपल्याला 2.5 किंवा 2.25 इंच असा घ्यायचा आहे. आपण घेतलाय 2.25 इंच. 5.5 इंचाचा आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर, आणि 5.5 इंचाचाच आपल्याला मोंढ्याचं माप सुद्धा टाकायचं आहे. बघा इथे एक पॉईंट टाकून घ्यायचा. इकडनं सुद्धा हे मोजून घ्यायचंय बरोबर आहे की नाही ते बघण्यासाठी. हे बघा इथे आपला पॉईंट आला 5.5, म्हणून आपण इथे ना रेष मारून घ्यायची अशी. बघा ह्याप्रमाणे मोंढ्याचा चौकोन आपण तयार करून घ्यायचा आहे. आपला मोंढ्याचा चौकोन झाला, आणि ह्या आडव्या रेषेवरती आपल्याला टाकायचं आहे घडीचं माप. म्हणजे आपली छाती आहे 38, त्याचा चौथा आला आहे 9.5 इंच, आणि आपल्याला 1.5 इंचाची घ्यायची आहे शिलाई मार्जिन. असं पूर्ण आपलं आलं आहे 11 इंच. बघा ह्या चौकोनामध्ये आपल्याला इथे कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे, आणि इथे छान असा गोल आकार देऊन आपल्याला हा मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. बघा आपण मागच्या मोंढ्यासाठी आकार दिला. आता आपल्याला मागचा गळा घ्यायचा आहे. मागचा गळा आहे 10 इंच. हे बघा इथे आपण 10 इंचावरती पॉईंट टाकला. इकडे आपण 2.25 इंच अशी गळा रुंदी घ्यायची मागच्या साईडची. गळ्याचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे, आणि इथे छान असा गोल आकार द्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे आपण गळ्याला आकार दिला. त्याच्यानंतर आपल्याला खाली टक्ससाठी जे अंतर घ्यायचं आहे ते घ्यायचे 4.5 इंचावरती. बघा आपण काय काय चेंजेस करणार आहे मैत्रिणींनो. जसं माप वाढत गेलं तसे आपले हे माप सुद्धा वाढत गेले. आपलं शोल्डरचं माप वेगळं टाकलं, मोंढ्याचं माप वेगळं टाकलं. आता आपण जे पुढच्या भागाला जे टक्स मारणार आहे त्याचे सुद्धा माप आपण वेगळे टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं आहे. बघा आपण हे आडवं अंतर 4.5 घेतलंय. उभं सुद्धा अंतर आपण 4.5च घेणार आहे. ह्या पॉईंट पासून इकडे अर्धा इंच, ह्या पॉईंट पासून इकडे अर्धा इंच असं हे आपल्याला टक्सचं माप घ्यायचंय. बघा आपला हा मागचा भाग अगदी परफेक्ट असा तयार झालाय. बघा इथे आपण अंतर घेतलंय 5.5 इंच. इथे सुद्धा आपण अंतर घेतलंय 5.5 इंच. हे इथे आपण अंतर घेतलंय 2.25 इंच. गळा रुंदी आपलं पूर्ण टोटली छातीची गळी आहे 38 इंचाची. म्हणजे आपलं जे माप आहे ते 38 इंच छातीचं माप आहे.
हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण ही मापं टाकली हेही लक्षात ठेवायचे. बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपला मागचा भाग अगदी कमी वेळातच तयार झालाय. आता आपण पुढचा भाग आखून घेऊ. बघा याची उंची सुद्धा आपल्याला 13.5 अधिक 1 14.5 अशीच घ्यायची आहे. बघा ही 14.5 इंच आपण उंचीला घेतलं. ज्या बाजूने आपल्याला गळा आखायचा आहे तिकडनं असं 1 इंच मोजून घ्यायचंय मार्जिन. 1 इंच मार्जिन आपल्याला सोडायची हे लक्षात ठेवायचं. त्याच्यासाठी पेपर आहे ना मोठा घ्यायचा घेताना, म्हणजे काय होतं व्यवस्थित आखल्या जातं आणि परफेक्ट असं माप आपलं निघणार आहे. बघा 1 इंच आपण इकडनं सोडून दिलंय. त्याच्यानंतर जी आपण पूर्ण घडी घेतलेली होती 11ची ती पुन्हा एकदा इथे आपण टाकून घेणार आहे. वरती सुद्धा इथे आपण 11 इंच मोजून घेणार आहे. बघा जे आपले परफेक्ट जे माप आहे हे पुन्हा एकदा शिकण्यासाठी मी तुम्हाला पुढच्या साईडला सुद्धा परत आखून दाखवते. आपण तोच पॅटर्न ठेवून आणि हे नाही केले, रेषा नाही मारलाय. पुन्हा डबल आखते म्हणजे मग तुमच्या पटकन लक्षात येईल. हे बघा आपला हा पूर्ण हा मापाचा चौकोन तयार झाला. इथे आपण टाकली गळा रुंदी 2.25 इंच. इथे आपण टाकले शोल्डर 5.6 इंचावर. इथे आपल्याला टाकायचं आहे मंडा 5.6 इंचावर. ह्या रेषेपासून इथे पुन्हा एकदा 5.6 इंच आहे की नाही मोजून घ्यायचं. बघा आणि हा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा. आता जेव्हा आपण हा मोंड्याचा चौकोन तयार कराल तेव्हा आपण काय करायचंय, ही रेषा ह्या पॉइंट पासून थोडीशी पुढे घ्यायची. बघा इथे आपला हा पॉइंट आहे आणि त्या पॉइंट पासून आपण ही रेषा पुढे घेतली हे लक्षात ठेवायचंय. बघा ही रेषा आपण आखून घेतली. ती आडवी रेषा किती पुढे घ्यायची आपल्याला 1/2 इंच. हे बघा 1/2 इंचावर आपल्याला हा पॉइंट टाकायचा आहे आणि ही तिरपी रेषा आखून घ्यायची. बघा ही तिरपी रेषा आखल्यानंतर आपल्याला जी आत्ता आपण रेषा आखली त्या कोपऱ्यातून 1 इंच मोजून घ्यायचा आहे आणि ते छान असा गोल आकार या तिरपी जी रेषा आत्ता आपण मारली त्या रेषेवरती हा मिळवायचा आहे. म्हणजे आपला हा झाला पुढच्या मोंड्याचा आकार. आता आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा. पुढचा गळा आहे 7.5 म्हणून इथे आपण असं क्रॉस मध्ये 7 इंच मोजायचं. इथे मोजायचं आपल्याला 2.5 इंच. पुढची बाजू आहे म्हणून ती आपण 2.5 इंचावर मोजली आणि इथे आपण द्यायचा असा गळ्याला आकार. बघा आपण अगदी सुंदर असा गोल आकार गळ्याला दिलाय. त्याच्यानंतर इथे खालून वरती आपल्याला 2.25 इंच मोजून इथे पॉइंट टाकायचा आहे. बघा 2.25 इंच मोजून पॉइंट टाकून घेतला आणि ही रेषा आपल्याला अशी आखून घ्यायची. ही रेषा आखल्यानंतर आता काय करायचं, बघा इथे आपण 2.25 मोजले, इकडनं पण आपण 2.25 मोजले. आता ही जी रेषा आपण आखली तिथून वरती आपल्याला पुन्हा एकदा 1/2 इंच वरती मोजायचं. 1/2 इंच वरती मोजला. 1/2 इंच मोजल्यानंतर तिथून आपल्याला 1/2 इंच इथे बाहेर मोजायचं. हे बाहेर मोजून घ्यायचं. बघा इथे आपण 1/2 इंच गळ्याच्या बाजूला वाढवून घेणार आहे आणि ही सुद्धा रेषा अशी आपल्याला क्रॉस आखून घ्यायची. बघा इथे आपण 1/2 इंचावरती खूण केलेली, हे लक्षात ठेवायचंय. याच्यानंतर आपल्याला हे अंतर आता टक्ससाठी अंतर जे मारायचं आहे ते घ्यायचं आहे 4.25 इंचावरती. बघा इथे आपण 4.25 मोजलं, ते मोजायचं आहे आपल्या ह्या रेषेपासून जिथून आपण माप टाकायला सुरुवात केली तिथून पुढे हे 4.25 मोजायचं. हे 4.25 मोजल्यानंतर आपला डॉट पॉइंट आहे 10.5 इंचाचा. बघा आपला डॉट पॉइंट कुठे येतोय, 10.5 इंच इथे येतोय. इथे 10.5 येतंय, आपण अर्ध मिळून 11 घ्यायचा आहे. तो 11 घेतल्यानंतर आपल्याला तिथून खाली ही रेषा अशी आखून घ्यायची. ही रेषा आखल्यानंतर ही रेषा आपल्याला 1/2 इंच खाली घ्यायची. ह्या रेषेपासून ही रेषा जी आपण खाली घेतली ती 1/2 इंच खाली घ्यायची
खाली घेतल्यानंतर आपल्याला ही पुन्हा एक आडवी रेषा त्याच्यावरती अशी मारून घ्यायची आणि आपल्याला टाकायची आता मधला जो सेंटरचा आपला डॉट आहे त्याचा आपल्याला माप टाकायचं आहे. आपल्याला पूर्ण टक्स घ्यायचा आहे तर 3.5 इंचाचा. बघा 3.5 इंचाचे असे निम्मे करायचे. आपलं आले 1.25 इंच. म्हणून आपण काय करायचं आहे, ह्या बाजूने 1.25 इंच आणि ह्या बाजूने 1.25 इंच असं आपण हे माप मोजायचं आहे. आणि बघा हा टक्स आपल्याला आखायचा आहे. हा टक्स आखून घेतला आपण 1.25 इंच. इकडनं 1.25, ह्या रेषेच्या इकडनं 1.25, इकडनं 1.25 असा हा टक्स आपण आखून घेतला. नंतर हे पूर्ण अंतर आपलं झाले 3.5 इंच. मग आपल्याला हे अंतर इकडे वाढवून घ्यायचे 3.5 इंच. बघा हे आपण 3.5 इंच इथे वाढवून घेतलं. इथे आपल्याला 1.25 इंच वाढवायचे आणि ही रेषा सुद्धा आपण आखून घ्यायची. ही रेषा आखल्यानंतर आपल्याला हे पॉइंट इथे जोडून घ्यायचे. हा पॉइंट येतो या 1.25 इंचाच्या इथे जोडून घ्यायचा आहे. बघा याप्रमाणे आपलं हे जॉईंट करून असं झालंय. आता आपल्याला जे टाकायचे ते दुसरे बाकीचे टक्सचे माप. तर बघा आपला हा सेंटरचा जो पॉइंट आहे तिथून पुढे असं मोजायचं आपल्याला आडवं 1.5 इंच. नंतर इकडे मोजायचं आपल्याला 1.5 इंच. नंतर वरती आपल्याला मोजायचं. आता हे माप मोठं आहे म्हणून वरती आपण 2.5 इंचावरती मोजणार. बघा हे आपण 2.5 इंचावरती इथे अंतर घेतले 2.5 इंच. याचं जे अंतर आपण घेतलंय ते 1.5 इंच आणि याचं सुद्धा अंतर आपण घेतलंय 1.5 इंच. असा हा आपला इथे पफ तयार होणार आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून बघा. अगदी परफेक्ट असं आपलं ब्लाऊज होणार आहे. तर बघा आता आपल्याला बाहीची घडी घ्यायची, पण त्याच्या आधी आपण काय करू, आधी बाहीची घडी काढू मग तुम्हाला हे सांगते. बघा हे आपलं 11 इंचाची घडी आहे, लक्षात ठेवायचं आहे. थोड्या वेळासाठी इथे आपण लिहून घ्यायचं आहे हे 2.25 ही 2.25 आणि इथे 11 इंचाची घडी, कारण आपल्याला क्रॉसपट्टी ही वेगळी काढायची हे लक्षात ठेवायचं. बघा आपल्याला आता बाहीची घडी काढण्यासाठी पाठीचा भाग लागतो आणि पाठीच्या भागाचा हा जो मोंडा आहे तो घ्यायचा आपल्याला मोजून. बघा तो कसा मोजायचा, जो आपण हा गोल आकार दिलेला आहे तो आपल्याला असा मोजून घ्यायचा आहे. बघा याप्रमाणे जसा आपण आकार दिलाय त्याच प्रमाणाने टेप फिरवत 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 असं आपल्याला घ्यायचं आहे मोजून. आपलं पूर्ण अंतर आलंय 10.25 इंच, म्हणून त्याच्यातून 1 इंच कमी करून आपलं पूर्ण अंतर आलंय 9.25 इंच, म्हणजे आपली 9.25 इंचाची बाहीची घडी आली, हे लक्षात घ्यायची. तर बघा आपण आता बाहीची घडी काढू. आपली बाहीची घडी आली 9.25 इंच. बघा आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, बंद बाजू माझ्याकडे केली आणि जे सुट्टे पदर आहे ते समोर केले. 9.25 इंचाची आपली बाहीची घडी आली. आपण 9.25 इंचाचं माप टाकलं. बाही लांबी आहे 6 इंच, म्हणून आपल्याला घ्यायचं आहे 6.5 इंच. बघा हे आपण 6.5 घेतलं आणि इथे आपल्याला कॅप हाईट घ्यायची 3 इंचावरती. इथे 9.25 आहे का खात्री करून घ्यायची आणि इथे आपल्याला 2 इंचांनी मध्ये घ्यायचं. ह्या आडव्या वरती उंचीची जी आपली बाही आहे तिथे आडव्याच्या सुद्धा 2 इंच इथे मोजून घ्यायचं. बघा आपला हा बाहीचा जो आकार आहे तो आपण पूर्ण करून घेऊ, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. बघा ह्याप्रमाणे अशी आपण रेष मारली. इथे कॅप हाईट आपण 3 इंचावरती घेतली. इथून हे 2 इंच मध्ये घेतलं आणि ही तिरकी रेषा आपण आखली. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत हे आपण घेतले 2 इंच आणि हे 2 इंच मोजल्यानंतर आपल्याला सिंपल असा इथून फक्त असा आकार द्यायचा. बघा असा आकार आपण दिला आणि आता आपल्याला दंडघेर टाकायचा आहे 7.5 इंच. बघा हा दंडघेर आहे 7.5 इंचाचा आणि मार्जिन आपल्याला घ्यायची 1.5 इंच. हे 1.25 इंच आहे, नाही कट केलं तरीही चालेल. हे बघा आता फक्त आपल्याला द्यायचा आहे बाहीचा आकार
तर तो आकार आपण ह्या पद्धतीने देणार आहे. जसं आपण हा आकार आखलाय पेनाने तसंच आपल्याला करायचा आहे कट. हा आकार कट केल्यानंतर आपण जे 2 इंच मध्ये वाढवलं तिथे आपल्याला पेनाने पॉईंट टाकायचा आहे. हा पदर उचलून फक्त इथे ठेवायचा आहे. इथे ठेवल्यानंतर फक्त हा पेपर असा प्रेस करायचा. प्रेस केल्यानंतर याच्या कडेने आपल्याला फक्त पेनाने अशी एक मार्किंग करून घ्यायची आणि ही मार्किंग केल्यानंतर ही घ्यायची आहे आपल्याला अशी कट करून. बघू शकता मैत्रिणींनो, अगदी सुंदर असा आपला बाहीचा आकार तयार झालेला आहे. बघा एकदम परफेक्ट असा आपला आकार तयार झालाय. अगदी खोल बाजू सुद्धा अगदी व्यवस्थित निघाली. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच खोल बाजू निघाली. या पद्धतीने तुम्ही जर बाईची कटिंग केली तर कुठेही बाईला घोळ वगैरे पडणार नाही. बघा अगदी सुंदर असा बाईचा आकार तयार झालाय. आता आपल्याला काढायची क्रॉस पट्टी. तर क्रॉस पट्टीसाठी आपण इथे माप लिहिलेलं आहे हे लक्षात घ्यायचंय. आता त्याच्या आधी काय करायचं, आपल्याला 11 इंच आपल्याला घ्यायची आहे घडी. हे बघा 11 इंचाची आपण घडी घेतली. ती घडी 11 इंच घेतल्यानंतर इथे आपण पाऊण इंच आपल्याला मोजून घ्यायचे. खाली आपल्याला असं पाऊण इंच मोजून घ्यायचंय. बघा हे पाऊण इंच मोजल्यानंतर आपल्याला इथे एक रेष मारून घ्यायची आहे. बघा क्रॉस पट्टी कशी वाढवायची अगदी सोप्या पद्धतीमध्ये. पाऊण इंच आपण इथे मोजून घेतलं. त्याच्यानंतर ह्या रेषेच्या वरती आपल्याला मोजायचे 2.25 इंच. बघा ज्या मैत्रिणींना आकार जमत नाही त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे. हे 2.25 इंच आपण मोजून इथे सुद्धा आपण घेतलाय ही रेषा मारून. आणि जो आपण इथे पाऊण इंच वरती घेतला होता तो आपल्याला आता ह्या रेषेच्या वरती इथे एक साईडने आपल्याला मोजून घ्यायचा आहे फक्त पाऊण इंच. बघा ही आपली आकाराची घडी आहे. इथे आपण पाऊण इंच मोजला. इथून काय करायचं साधारण 2.5. आता ही घडी मोठी आहे तर आपण 3 इंच अंतर मोजून घेऊ आणि या 3 इंचापासून आपल्याला सिंपल असा फक्त इथे असा आकार द्यायचा आहे. बघा म्हणजे आपली क्रॉस पट्टी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीमध्ये निघाली. इथे आपण हे 2.25 घेतलेलं होतं ते दोघा बाजूने आपण 2.25 मोजून रेष मारून घेतली. खाली आपण पाऊण इंच वाढवलंय ते आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे, वरती जोडण्यासाठी खाली जोडण्यासाठी. म्हणजे आपली टोटली क्रॉस पट्टी ही एवढीच अशी तयार होणार आहे. तर बघा आपलं पूर्ण पॅटर्न तयार झालं. आता आपण कटिंग करून बघू त्याची, म्हणजे ते पॅटर्न कसं तयार झालं आपल्याला पटकन लक्षात येईल. बघा आपला पुढचा भाग पहिले कट करू. जसं आपण आखलेलं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचंय. मग आपण आपल्या मोंड्याचा आकार कट केला. आता हा गळा कट करायचा आहे. आणि जे आपण इथे पाव आणि इथे खाली अर्धा इंच असं वाढवलंय ते आपण कट केलं. नंतर आपल्याला इथे नॉचेस देऊन द्यायचे म्हणजे आपल्याला टक्स मारायला सोपं जाईल. जेव्हा आपण कपड्यावर हे आखतो तेव्हा आपल्याला ते टक्स मारायला सोपं जातं. बघा जेव्हा आपण हे ब्लाऊज शिवणार तेव्हा ते अगदी सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार होणार आहे. आपला टक्स मारून तयार झाला तर आपलं हे ब्लाऊज असं परफेक्ट असं तयार होणार आहे. बघा शिवण्याच्या आधी सुद्धा इतका सुंदर असा पफ पडलाय, तेव्हा शिवल्यानंतर किती सुंदर पफ पडेल बघून घ्या तुम्ही. एकदम सोपी अशी पद्धत आहे. मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल आपण माप कसं काढलंय, कुठे किती वाढवले, कुठे काय केलंय, कुठे रेषा मारलाय, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबायचं आहे. हे बघा इथे आपल्याला हा मागचा मोंढा कट करायचा.
हा झाला आपला गळा कट करून. बघा मैत्रिणींनो, आपलं पॅटर्न पूर्ण रेडी झालंय. हा झाला आपला मागचा भाग. हा झाला आपला मागचा भाग. हा झाला आपला पुढचा भाग. बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलंय मी. हा पुढचा भाग आहे आणि ही आपली झाली बाही आणि हा आपला क्रॉस पट्टीचा भाग. बघा अगदी छान असं हे परफेक्ट असे शोल्डर बसलंय. हे बघा, ही आपली आहे क्रॉस पट्टी आणि ही आपली आहे बाही. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. मैत्रिणींनो, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला फोर्टक्स ब्लाउजची पेपर कटिंग शिकवली. ती आहे 38 साईज. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया आपण लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.